करण्याचा निर्णय एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघ ज्याला सुदैवाची नशिबाची साथ मिळाली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, तर दुसऱ्या बाजूला एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ त्यांच्यासाठी ही खूप महत्वपूर्ण हा सामना असेल. डू ऑर डाय, करो या मरो, नाही तो बोरिया बिस्तर बांधकर वापस लौटो, असा हा सामना असेल. पराभूत संघाला संधी नसेल. जो संघ विजयी ठरेल आजच्या रजनीमध्ये राजकोट क्लब या संघाविरुद्ध क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना खेळेल. आमच्यासोबत गुणलेखक श्री प्रकाशजी पराडकर, डिजिटल स्कोरर सागर हेग्गा, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे ऑफिशियल्स आपण पाहतोय श्री अक्षय कोळंबेकर, श्री योगेश मेघेश मोंडकर, श्री आशिष मालवणकर आणि श्री विश्वनाथ लिंगायत. स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय 7070 यूट्यूब या वाहिनीवरनं आणि या यूट्यूब वाहिनीवरनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची बिनीची जोडी एका बाजूला कबीर सिंग तर दुसऱ्या बाजूला मॅकमिलन गोविंदा नॉन स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळलं जात आहे आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर साहिल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय लॉंग ऑफ वरती, अर्थात हवेमध्ये झेपावताना दिसतोय. अक्षय पवार याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय. फटका टोलवायचा होता, अपेक्षित फटका संपर्क अचूक नव्हता. अर्थात कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, हवेमध्ये झेपावलाय आणि संभाव्य षटकाराला झेलमध्ये रूपांतर केलंय ते क्षेत्ररक्षकाने. भोपळाई न फोडता माघारी परतावं लागतंय कबीर सिंग याला, अर्थात मॅकमिलन याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज जयेश ची पावलं मैदानाकडे वळताना दिसत आहेत. एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघासाठी दोन्ही संघांसाठी खूप महत्वपूर्ण लढत असेल. डुअर डायचा सामना असेल. जो संघ विजयी ठरेल आजच्या रजनीमधील शेवटची लढत खेळेल राजकोट क्लब या संघाविरुद्ध. पहिले षटक हाताळतोय साहिल, अर्थात पहिल्या चेंडूवरती मगर मिठीत घेतोय कबीर सिंग या फलंदाजाला आणि आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला जातोय सावध, पवित्र घेतोय, चेंडू येतोय पॉईंट क्षेत्रामध्ये. एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसत आहे आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश पाहायला मिळतोय धावफलकावर. नाममात्र एक धाव एक गडी बाद ही डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे. एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. जयेश एकेरी धाव घेतोय, आपलं खातं उघडतोय. यावेळी आघाडीचा विनीतचा फलंदाज, अर्थात ज्या खेळाडूने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला बोलबाला सिद्ध केला होता तो मॅकमिलन गोविंदा, यावेळी ऑन स्ट्रायकिंगवरती. खोलवर टप्पा चेंडूचा पाहायला मिळतोय, अर्थात बॉलर बॅट टू फटका पाहायला मिळतोय. मिडॉन शतरक्षक वेगाने येताना दिसतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी करेल धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसत आहे एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघासाठी. नाममात्र एक धाव एक गडी बाद ही डावाची सुरुवात. राईट ऑन ओव्हर द विकेट साईल. यावेळी मधल्या शिवरचा चेंडू, ताकदवान फटका मिड विकेट बाउंड्रीवरती. यशस्वी झेल म्हणावं लागेल, वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण क्रिकेट संघाकडनं अक्षय पवार.
पहिला गडी बाद झाला कबीर सिंग, त्यापाठोपाठ दुसरा गडी बाद होताना दिसतोय मॅकमिलन गोविंद. अर्थात 0 या धावसंख्येवरती आतापर्यंत हा दुसरा गडी पाहायला मिळतोय. नाममात्र 1 धाव 2 गडी बाद हा नाजूक आणि केविलवाना धाव फलक पाहायला मिळतोय पहिल्या षटकांमध्ये. NP स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघ. प्रतिस्पर्धी विपक्ष संघ पाहायला मिळतोय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ. संघ मालक सन्वसे अच्युत कदम यांच्या मालकीचा संघ. हल्लीच रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची जी क्रिकेट स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेतील उपविजेता संघ यंगस्टार क्रिकेट क्लबच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण लढत देताना दिसतोय. NP स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघ विरुद्ध साहिल आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, कंबर कसतोय गोलंदाजीवरती. या मधल्या स्टिवरचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संधी मिळते एकेरी धाव पूर्ण करण्याची आणि हरण्याच्या चित्ताच्या चपळाईने बायच्या स्वरूपात एकेरी धाव पूर्ण होताना दिसत आहे आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. नाममात्र 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना दिसतोय NP स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघ. जयेश वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय तर जयेशला साथ देण्यासाठी दिनेश नवीन फलंदाज. यावेळी डाव्या स्टिपरचा चेंडू जमिनीची मदत घेतली जाते. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. मिड विकेट बाउंड्रीवरनं वेगाने येतोय. चेंडूची फेकी अचूक होताना दिसत नाही. परिणामी एकेरी धावेची पावलं बघता बघता दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसत आहेत. NP स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघासाठी 2 धावसंख्या बदलली आहे. नाममात्र 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. किफायतीदार नियंत्रित मारा म्हणावं लागेल AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडनं साहिल या गोलंदाजाचा. सामना 5 षटकांचा, त्यामधील पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. हे षटक पाहिलं तर AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे. अवघ्या 4 धावा खर्च करतोय साहिल आणि महत्वपूर्ण 2 गडी बाद करताना दिसतोय NP स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाचे. अमरेश वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडनं लांब लचक रनअप आपल्याला पाहायला मिळत आहे. डावकरा शैलीचा वेगवान गोलंदाज दिनेश तरे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्रायकिंगवरती. नॉन स्ट्रायकिंगवरती जयेशला आपण पाहतोय. भागीदारी खूप महत्वाची असेल NP स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघासाठी. ती भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? गोलंदाज अमरेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फटका फसलाय. मिड ऑन क्षेत्ररक्षक झेल खाली येईल. एक साधा सोपा लॉलीपॉप झेल हा टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळते. NP स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाकडनं विकेट नंबर 3 तंबूच्या आश्रयाला. यावेळी खरंच नाही यायला मिळणार ग गावी. प्रसाद यावी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. जयेश याला साथ देण्यासाठी एका बाजूने संयमी फलंदाजी करावी लागेल. खराब चेंडूंवरती प्रहार करावा लागेल. चांगल्या चेंडूंवरती सन्मान आणि धावफलक हालता ठेवावं लागेल. पहिल्या षटकांमध्ये अतिशय साहिलने किफायतीदार गोलंदाजी केली. अवघ्या 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आणि नक्कीच म्हटलं जातं जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अमरीश त्याचा पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना दिसतोय. सफलता मिळवतोय आणि नक्कीच गोलंदाज यावी कंबर कसताना दिसत आहेत. शेट मग हायस्कूलच्या मैदानावरती AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आल्या पावली मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
सीमारेषेच्या बाहेर आक्रमण केलं जात आहे. नक्कीच दबावातना बाहेर पडण्याचा प्रयत्न असेल एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाचा. मोठा फटका. धावसंख्या जी मंदावली होती ती कुठेतरी धावसंख्या वेगाने बदलली जात आहे. धावफलक दुहेरी अंकात 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अमरीश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी संयम दाखवतोय सावध पवित्रा अर्थात मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक जयदीप भोंडिवले अडखळताना दिसतोय. जीवघेणी धाव म्हणावी लागेल. अर्थात पहिल्या प्रयत्नामध्ये जर चेंडूवरती ताबा मिळवला असता तर नक्कीच संधी प्राप्त झाली असते. एकेरी धाव सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एक मोठा फटका निघाल्यानंतर डावक्रा शैलीचा फलंदाज प्रसाद यावेळी स्ट्राईक रोटेट करतोय. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 11-3 प्रथम फलंदाजी करताना एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघ. दुसरं षटक आपण पाहतोय. डावक्रा शैलीचा वेगवान गोलंदाज अमरीश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट म्हणावं लागेल. यावेळी फुलर लाईनचा चेंडू फेकून दिलाय लॉंगन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सात आल्या पावले मोठा फटका खेळतोय. त्यानंतर जयेश हात खोलताना दिसतोय आणि इथं मात्र आक्रमण होताना दिसतंय. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अमरीश 13 धावा खर्च करताना दिसतोय. एक गडी बा. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने फेकी आपल्याला पाहायला मिळाली. संरक्षण नव्हतं अर्थात संरक्षण येईपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली आणि इथं मात्र तिसरी ही धाव मैदानावरती पाहायला मिळाली. मैदानावरती परिस्थिती पाहायला मिळाली. ढुंडो रे ढुंडो साजना या संधीचा फायदा उठवत जिथं एकेरी धाव होती तिथं मात्र 3 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. जयेश आणि जयेशच्या साथीला प्रसाद. धावफलक 3 ने पुढे सरकलाय. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अमरीश ज्याने 16 धावा खर्च केलाय, एक गडी बाद केलाय. 5 चेंडूंचा खेळ या षटकातील समाप्त होताना दिसतोय. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. डावक्रा शैलीचा फलंदाज प्रसाद ज्याने आल्या पावले मोठा फटका खेळलाय. मला ज्या खेळीसाठी ओळखलं जात आहे, मी ज्या खेळीसाठी परिचित असेल ती खेळी साकारण्याचा प्रयत्न असेल. एका बाजूने एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघासाठी प्रसाद आणि तो प्रसाद याने दिलाय तो गोलंदाज यावी अमरीश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म फुल मिड विकेट वरती फटका येतोय. चेंडू थांबत नाही. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. जी धावसंख्या पहिल्या षटकांमध्ये रेंगाळली होती, मंदावलेली होती. धावफलक रोसून बसला होता एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघावरती. तो धावफलक बोलका करण्याचा प्रयत्न जयेश आणि जयेशच्या साथीला प्रसाद या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र धावगती सुधारित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रति षटकांमध्ये 12 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर एके स्पोर्ट ओरवळे क्रिकेट संघाकडनं साहिल ज्याने पहिले षटक अवघ्या 4 धावांचं हाताळलं होतं तो साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ विखुरलं जात आहे. फ्लाइंग स्लिप, शॉर्ट फाईन लेग, गली आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक यावेळी खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू येतोय तो पॉइंट क्षेत्रामध्ये. एकेरी धाव निघेल अर्थात दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडविडचा फलंदाज प्रसाद नकार देतोय. एकेरी धावसंख्येने यावेळी पाव शतक फलकावर लागताना दिसत आहे. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक जिंकली एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. कालची रजनी आपण पाहिली. 35 धावांचा पाठलाग करतानाही संघर्ष करावा लागलाय संघांसाठी. या आजच्या रजनीमध्ये पाहावं लागेल कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जात आहे. मिस्टरमिक फटका अर्थात चेंडू जमलेला घरंगळत येईल. यावेळी डीप काऊ कॉर्नर वरती जयदीप भोंडवले वेगाने येतोय चेंडूवरती. अर्थात दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त होताना दिसत आहे. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकतोय. 26-3 गड्यांच्या मोबदल्यात.
आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड प्रीमियर लीग 2025 कित्येक दिवसांचं कित्येक वर्षांचं स्वप्न होतं. आज ते सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच श्रेय द्यावं लागेल सर्वश्री निवृत्ती रूप बुवातारी नगरसेवक देवगड जामसंडे नगरपंचायत. राईट आर्म ओव्हर द विकेट, मोठा फटका, ताकदवान फटका खेळायचा होता, मिस टायमिंग फटका, लॉंग वरना क्षेत्ररक्षक यावी झेल खाली येतोय आणि गडी बाद होताना दिसतोय. एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाचा जयेश यावी बॅक टू द पॅव्हिलियन. या स्पर्धेची पहिली सेमीफायनल गाठताना दिसतोय आणि कालच्या रजनीमध्ये नक्कीच लेखोजक पाहिला तर पायस सालमेडा मनोज इलेवन कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडे निर्धाव षटक हाताळलं. त्यानंतर संतोष सुलगे पाटील ज्याने 6 चेंडूंवरती 4 धावांचा बचाव करताना निर्धाव षटक पाहायला मिळालं. स्पर्धेतील एकमेव हॅट्रिक पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाचा साहिल वांगणकरच्या नावावरती पाहायला मिळाली. सलग 4 गडी बाद केले होते. त्याचप्रमाणे करण मोरेची डबल हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आणि करण मोरेची 44 धावांची ही खेळी कालच्या रजनीमध्ये पाहायला मिळाली. आजच्या रजनीमध्ये नक्कीच पाहावं लागेल ही रात्र कुणाच्या नावावरती लिहिली झाली, दुसरा संघ कुठचा मिळेल आपल्याला या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा. नवीन फलंदाज साहिल पाटील यावेळी ऑन स्ट्रायकिंगवरती, प्रसाद नॉन स्ट्रायकिंगवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट, लोअर फुलटा चेंडू सावध पवित्रा घेतला जातोय, जमिनीची मदत घेऊन चेंडू टोलवला जातोय. जयदीप बोंडवले एकेरी धाव, त्याचबरोबर दबाव वाढला होता क्षेत्ररक्षकावरती आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये पाहायला मिळत आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. क्रिकेट म्हटलं की शारीरिक खूप तंदुरुस्ती खूप महत्वाची असते आणि या व्यावसायिक क्रिकेटमध्ये तर नक्कीच ही तंदुरुस्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा ज्या दुहेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 28 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक पाहायला मिळत आहे या स्पर्धेमध्ये. साहिल ज्याने पहिलं अवघं 4 धावांचं षटक हाताळलं होतं तो साहिल. राईट आर्म ओव्हर द विकेट, वेगवान चेंडू म्हणावं लागेल. वेग भन्नाट होता, वेगासोबत अचूक लाईन अँड लेंथ पकडताना दिसतोय. गोलंदाजीमधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न साहिलकडनं पाहायला मिळतोय. चेंडू यावेळी निशब्द करतोय फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय साहिल याच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली 28 4 गड्यांच्या मोबदल्यात एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करावी लागेल. दोन्ही संघांसाठी ही प्रतिष्ठेची लढत असेल. इथून पराभूत संघाला संधी नसेल, पराभूत संघाला या स्पर्धेतना टाटा बाय बाय नमस्कार करावा लागेल. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय डीप लॉंग ऑफ वरती. जयदीप भोंडिवले झेल खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट नंबर 5 यावेळी मैदानावरती साहिलची खेळी समाप्त होताना दिसते एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर संघासाठी. मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमचे सदस्य त्यांच्याजवळ तिकीट विक्री सुरू आहे. फक्त 50 रुपयामध्ये या सामन्याचा आस्वाद घेता घेता तुमच्या हातामध्ये घरी जाता जाता एक गिफ्ट हॅम्पर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अँड्रॉइड मोबाईल, मिक्सर, कूलर आणि होम थिएटर याच्यापैकी एक वस्तू तुम्हाला नक्कीच 50 रुपयामध्ये मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 50 रुपयाचं तिकीट खरेदी करावं लागेल आणि तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. नवीन फलंदाज यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय कैवल्य पाटील, एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाचा कर्णधार. खूप मोठी जबाबदारी असेल आणि यावेळी संघाला एका सुस्थितीत न्यावं लागेल. प्रसाद आणि प्रसादच्या साथीला कैवल्य पाटील. 3 षटकं 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकाचा खेळ सुरू होईल. गोलंदाजीवरती एक व्यावसायिक क्रिकेटमधील धुरंधर गोलंदाज रवी बुंबक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीवरती. प्रसाद यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने आणि पंचांच्या डाव्या साईडने. राईट आर्म ओव्हर द विकेट,
यावेळी चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय, फटका फसला होता, अर्थात एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. क्षेत्ररक्षक दुरून येतोय स्वीपर कव्हरवरना आणि चेंडूची फेकी होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय प्रसाद आणि प्रसादच्या साथीला कैवल्य पाटील. 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात हळूहळू धावफलक वाढवावं लागेल. कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील. अर्थात ती जोखीम कुठचा फलंदाज स्वीकारेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. रवी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका मिड विकेट वरती पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षक मिड विकेट बाउंड्री वरती. विशाल शहा याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि प्रसादची खेळी समाप्त होताना दिसतोय. विकेट नंबर 6 बॅक टू द पॅव्हलियन. आपल्याला पाहायला मिळालं. पाय सालमेडाची गोलंदाजी, प्रजेश रावलेची फटकेबाजी आणि दर्पण आचरेकरची अर्पण करणारी फलंदाजी मनोज 11 कसवण तळवडे क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळाले. पेंडेम स्ट्रायकर पेंडेम संघाचा संघर्षही पाहायला मिळाला आणि या संघांवरती मात देत धाडसकळ गोवा क्रिकेट संघ स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये दुसरा संघ आज आपल्याला मिळेल. तो संघ कुठचा असेल थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल, कारण एका बाजूने बालाजी क्लब राजकोट संघ वाट पाहतोय आतुरतेने की या दोन संघादरम्यान कुठचा संघ हा क्वार्टर फायनल खेळण्यासाठी येईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. रवी राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि त्या संधीचं सोनं करताना दिसतोय अमय्य नावाचा फलंदाज. खूप लांब लचक फटका म्हणावा लागेल. षटकाराच्या साह्याने धावफलक वेगाने बदलताना दिसतोय आणि त्याच मोठ्या फटक्यांची अति आवश्यकता असेल एनफी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये. 36 गडी बाद. निम्मा संघ तंबूच्या आसऱ्याला. रवी बुंबक राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा संपर्क चुकणं होता. चेंडू येतोय लॉंगन बाउंड्रीवरती. लॉंगन बाउंड्रीवरना यावेळी क्षेत्ररक्षक चकवतोय. चेंडू चकवत जातोय लॉंगन सीमारेषेच्या बाहेर. यंगस्टर क्रॅकिंग चौकार. याला ओळखलं जात आहे. त्या क्षेत्ररक्षकाची कामगिरी खालावताना दिसत आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा खालावलाय एके स्पोर्ट ओरवडे क्रिकेट संघाकडनं. यावेळी सुंदर फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न डीप पॉइंट वरती. विशाल शहा याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि 7वा गडी बाद होतोय एनफी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाचा. त्यांना विनंती असेल की तुमच्यासाठी सुसज्ज गॅलरी उभ्या केलेल्या आहेत, तर त्या गॅलरीमध्ये बसून तुम्ही सामन्याचा आस्वाद घ्या. डगआउटच्या पायऱ्यांवरती आपण बसू नका. त्याचप्रमाणे साईड स्क्रीन आहे त्याच्या समोर आपण उभं राहू नका. तुमच्यासाठी यंगस्टर क्रिकेट क्लबच्या वतीने सुसज्ज अशा गॅलऱ्या उभ्या केलेल्या आहेत, तर या गॅलरीमध्ये बसून तुम्ही क्रिकेटचा आस्वाद घ्या. 40 धावा 7 गडींच्या मोबदल्यात कैवल्य पाटील याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर.
या कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दबा धरून बसला होता. त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि 8वा गडी बाद इथं होताना दिसतोय एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाचा. ओळखलं जात आहे फळांचा राजा आणि तो देवगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच या देवगडमध्ये आलात तर नक्कीच भेट द्या हॉटेल वसंत विजय, हॉटेल सानिका आणि हॉटेल संतोषी. तुमच्यासाठी सुसज्ज हॉटेल्स आहेत. या शाकाहारी, मालवणी, त्याचबरोबर मांसाहारी आणि मालवणी पद्धतीतील जेवण तुम्हाला या हॉटेलमध्ये नक्कीच मिळेल. 4 षटक 24 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 8 गडींच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकावर कैवल्य पाटील एका बाजूला पाहायला मिळतोय आणि कैवल्य पाटीलला साथ देण्यासाठी मोनू यादव नवीन फलंदाज नॉस रॅकेटवरती. शेवटचं षटक जयदीप बोंडिवले आपल्याला गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. डावकर शैलीचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या स्टेवरचा चेंडू झेल खाली येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती सुरेख झेल पकडला जातोय. मैदानावरती बाद होण्याची शृंखला पाहायला मिळते. एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाकडनं विकेट नंबर 9 कैवल्य पाटील तंबूच्या आसऱ्याला. प्रयत्न होता ऑन साइडला, मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जयदीप बोंडिवले ज्यांनी खेळण्यासाठी प्रवृत्त केलंय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर वरती यशस्वी झेल म्हणावं लागेल. एके स्पोर्ट वरवडी क्रिकेट संघाकडनं नाणेफेक जिंकली होती. एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, अर्थात ती अडखळत सुरुवात झाली आणि या अडखळत सुरुवातीमधला संघर्ष सावरताना दिसत नाही. 40 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात, म्हणजे शेवटची जोडी मैदानावरती असेल. सूरज सिंग नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. शेवटची जोडी जयदीप बोंडवले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी हलक्यातनी चेंडू टोलवला जातोय. एकेरी धाव निघेल नक्कीच. जयदीप बोंडवले स्वतः ताबा मिळवेल चेंडूवरती आणि एकेरी धाव संख्येने यावेळी धावफलक बदलताना दिसतोय. 41 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक पाहतोय आपण एके स्पोर्ट वरवडी क्रिकेट संघाकडनं. एका सामन्यांमध्ये विजय, एका सामन्यांमध्ये पराभव. हा सामना खूप महत्वपूर्ण असेल. आज नक्कीच प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल दोन्ही बाजूला. एका बाजूला एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूला एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ. यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव गल्ला जातोय. एका अचूक टप्प्यावर चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. गोलंदाजीमधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न जयदीप भोंडवलीच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 41 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. मोनू यादव आणि त्याच्या साथीला सूरज ही जोडी मैदानावरती. वेगवान चेंडू म्हणावं लागेल. वेगावरचा अंदाज नव्हता फलंदाजाला, अर्थात चेंडू यष्टिरक्षकाला चकवतोय. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन वरती बाईच्या स्वरूपात एकेरी धाव मिळताना दिसाय. अर्थात धाव कशाही स्वरूपाची येवो, प्रत्येक धाव ही लाख मोला समान असेल. ते एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाला. 42 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शेवटचं षटक आपण पाहतोय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडनं जयदीप. यावेळी गती परिवर्तन, चेंज ऑफ वीस, गतीनेवरती पूर्णपणे चकवलं जात आहे. फलंदाजाला यष्टिरक्षकाची चुकी होत आहे आणि या चुकीमुळे बाईच्या स्वरूपात एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसत आहे. एकेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय. 43 9 गड्यांच्या मोबदल्यात. जयदीप गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोखून धरलंय आपल्या षटकावरती. 43 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. मोनू यादव आणि सूरज.
फुलरलेनचा चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. यष्टीरक्षक ताबा मिळवतोय तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी बायच्या स्वरूपात धाव बहाल होत आहे. एकेरी धावसंख्येने धाव फलक पाहायला मिळतोय 44 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. नाणेफेक जिंकली होती एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाने आणि धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय 44 धावांवरती रोखलंय. 9 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावांचा पाठलाग करावा लागेल दुसऱ्या इनिंग मध्ये. मात्र मी नेहमी म्हणत असतो कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. कमी धावसंख्येचा जरी सामना असला तरी चांगली गोलंदाजी करावी लागेल एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूने एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ 45 धावांचा कशा प्रकारे पाठलाग करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. कुठचा संघ ज्याचा प्रवास थांबेल या सामन्यामध्ये आणि कुठचा संघ आजच्या रजनीमधील क्वार्टर फायनलची लढत खेळण्यासाठी दाखल होईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील श्री प्रसादजी चाळके. हॅलो, या ठिकाणी एके स्पोर्टचे सर्वेसर्वा संघ मालक अचिजी कदम साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. आपला एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. एके स्पोर्ट्स वरवडे संघाच्या नावाची चर्चा पाहायला मिळते. सध्या खूप चांगल्या पद्धतीने कोकणामध्ये या संघाच्या नावाचा दबदबा आहे आणि संघाचे संघ मालक अचिजी कदम साहेब विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला आयोजन कमिटीच्या वतीने एक विशेष सन्मान केला जातोय. क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग 2025चा थरार आपण पाहतोय. महत्त्वाचा सामना आहे. करूया मरूची लढत. दोन्ही संघांना जिंकायचं आहे. पुढील फेरीत प्रवेश करायचा आहे. अर्थातच आजचा शेवटचा सामना खेळायचा आहे. क्वार्टर फायनलचा सामना निर्धारित 5 षटकांमध्ये केल्या गेल्या 44 धावा 45 धावांचं लक्ष्य आणि 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाज. भारत टेनिस क्रिकेट विश्वातील 2 तगडे ताकदवान फलंदाज आपण पाहतोय. पंटी बद्रिके त्यांच्या समेत ओमी केनी पहिल्याच मॅचचे हिरो ठरले होते ओमी केनी आणि या देखील मॅचमध्ये जबाबदारी टाकली गेली आहे. एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरच्या विरोधात खेळण्यासाठी दाखल झाले आहेत. 45 धावांचं लक्ष्याचा इथे पाठलाग करायचा आहे. अनेक प्रेक्षक
प्रत्यक्षरित्या ते दाखल झाले त्या सर्व प्रेक्षकांचं यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक जुळले गेले, त्यांचं देखील स्वागत असेल. 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. संपूर्ण जगभरात या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील जुळले गेले, त्यांचं देखील स्वागत आहे. 45 धावांचं आव्हान पहिल्या दिवशी आपण पाहिलं. नक्कीच 47 धावा देखील डिपेंड झाल्या होत्या. 36 धावांचा आव्हान करत असताना अगदी शेवटच्या षटकापर्यंत देखील सामना पाहायला मिळाला होता. म्हणजे 45 धावा देखील डिपेंड होऊ शकतात, परंतु गोलंदाजांना चमकदार कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल. हा सामना खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक षटकामागे 9 धावांची धावगती ते राखायची बॅटिंग करणाऱ्या संघाला, परंतु दुसऱ्या बाजूने त्या धावा वाचवायच्या आहेत. गोलंदाजी मार्केट सज्ज झालाय पहिल्या षटकासाठी. अमे हा गोलंदाज पाहायला भेटतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आलाय. निश्चितच हा सामना रोमांचक होईल या अशा अपेक्षेने अनेक प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी थांबले आहेत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडतीचा पसंतीचा खेळ आहे. ज्या क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावलंय आणि म्हणूनच एवढी रात्र होऊन देखील हे अनेक प्रेक्षक, हे दर्दी प्रेक्षक इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे यश आहे यंगस्टार क्रिकेट क्लबचं. अतिशय दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. नीटनेटकं आयोजन. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑफ साईडला फटका खेळलाय. गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एका हाताने चेंडू अडवलाय, परंतु एक धाव काढण्यापासून रोखू शकले नाहीयेत. 45 धावांचा पाठलाग आणि त्याच्या प्रतिउत्तरामध्ये पहिली धाव वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय बंटी बद्रिके यांनी आणि सांघिक अकाउंट देखील ओपन केलंय. आता तर पहिल्या मॅचचे हिरो ओमी केनी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. 70-70 यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण क्रिकेट स्पर्धा संपूर्ण जगभरात थेट प्रक्षेपित पाहतोय. आमचे सर्व कॅमेरामॅन तसेच जे स्कोरर मित्र प्रकाश पराडकर समेत सागर हेग्गा हे डिजिटल स्कोरर आपण पाहायला मिळत आहेत. तसेच विजय सिरसाट देखील आपल्या समवेत स्कोरिंग काउंटिंगचं काम पाहत आहेत. त्यांच्यासोबत मोहसिन होलसेकर हे देखील आहेत. यावेळेस रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नच राहतोय. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. दबाव क्रिएट करणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमवर. नक्कीच कमी धावांचा जरी पाठलाग असला तरी देखील मीरा भाईंदर या क्रिकेट संघामध्ये निश्चितच दर्जेदार गोलंदाज आहेत. हे देखील विसरून चालणार नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला. एकाने AK स्पोर्ट्स हा क्रिकेट संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्याने NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. इथून कोणालाच हारायचं नाहीये, जिंकायचं आहे. पुढील फेरीत प्रवेश करायचा आहे. क्वार्टर फायनलमध्ये खेळायचं आहे आणि याच इराद्याने दोन्ही संघ पाहायला भेटत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडू मागील क्षेत्रात मार्गस्थ आलाय. सिंगल धाव इथे कंप्लीट केले गेले. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला बंटी बद्रिके हा फलंदाज पाहायला मिळतोय. सध्याच्या मोसममध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत बंटी. या मॅचमध्ये तो दबदबा त्यांना दाखवावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विकेट्स घ्याव्या लागतील. चेंडू निर्धाव टाकावे लागतील. एका बाजूने धावा करायच्या आहेत, दुसऱ्या बाजूने धावा वाचवायच्या आहेत. 45 धावांचं लक्ष आहे. लक्ष जरी छोटं वाटत असलं तरी क्रिकेट हा खेळ असा आहे ज्या खेळामध्ये कोणतेही लक्ष छोटं नसतं, अगर ते मोठं नसतं. चेंडू हवाई मार्गाने सफर करतोय आणि चेंडूचा सफर थांबलाय जाऊन थेट सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार आलाय आणि षटकाराच्या बाहेर खूप सुंदर झेल टिपला गेलाय शुभम यांनी. ज्या आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्याने झेल टिपला आहे त्याला विनंती असेल आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. षटकार आलाय बंटी यांच्या बॅटमधून. मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर पटवलं. त्यानंतर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केले. चेंडूला ऑफ ड्राईव्हचा फटका. खराब क्षेत्ररक्षण. चूक झाली आहे आणि चुकीच्या मोबदल्यात आलाय खणखणीत दणदणीत शानदार दमदार चौकार. पाहायला मिळाला. आउटफील्ड एवढी फास्ट आहे. एकदा का चेंडू हातामधून निसटला त्या चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो. ही खासियत आहे या आउटफील्डचे. ही सपाट खेळपट्टी, सपाट आउटफील्ड आणि या भव्य दिव्य पटांगणावर आपण ही दैदिप्यमान क्रिकेट स्पर्धा पाहतोय.
यावेळेस स्विच हिटचा फटका पाहायला भेटते. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघालाय. चेंडूचा प्रवास थांबतोय सीमारेषा पलीकडे. चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. 4 धावा. चौकार आले. षटक समाप्त आलंय. पहिल्या षटकांतर धावसंख्या 16. 45 धावांचा पाठलाग. 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 29 धावांची गरज. गोलंदाजी मार्ककडे षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज होत आहेत. मोनू सज्ज आलेत. पहिला बॉल ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला भेटते. अगदी जमिनीवर घरंगळत चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक खूप लांबवरून आलेत परंतु तोपर्यंत चेंडू पोहोचलाय. लंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ओमी यांच्या बॅटमधून दणदणीत शानदार दमदार चौकार. मधून मोठे फटके पाहिले. दुसऱ्या षटकामध्ये ओमी केनी यांची खूप चांगली सुरुवात. 6व्या बॅटने खेळायचा प्रयत्न. उद्या शरीरावर चेंडू लागतोय. पाणी घेऊन जायचंय. थोडीशी दुखापत जाणवते ओमी यांना. पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर चेंडू की थेट जाऊन ती फेसवर लागलाय. आपण पाहतोय आपल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. अगदी खूप चांगलं कॅमेऱ्यावर सर्व कॅमेऱ्यावर आमचे अचूकपणे टिपतायत सर्व क्षणचित्रे. तसेच सन्माननीय धावसंख्या 20. 45 धावांचा पाठलाग पाहिजे तरून 25. थोडीशी दुखापत जाणवली होती परंतु दुखापतीमधून सावरत पुन्हा एकदा सज्ज झालाय बॅटर. कारण क्रिकेट हा खेळत असाय की तुम्हाला दुखापत झाली असली तरी देखील एखादा खेळाडू आपल्या संघासाठी निश्चितच खेळत असतो. ते खूप लांबवरूनचा प्रवास करत हे सर्व खेळाडू आहेत खेळण्यासाठी या देवगड नगरीमध्ये. मिलिंद मोरे आणि योगेश पारकर यांच्याकडून आमच्या चाचांसाठी प्रत्येकी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद चाचा. देवगडमध्ये जिथे जिथे टुर्नामेंट असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील तिथे चाचा हजर असतात आणि शोभा वाढवतात त्या कार्यक्रमाची आणि त्या सोहळ्याची. धन्यवाद चाचा. खूप चांगला फटका पाहायला मिळाला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटे. चेंडूचा परता होतोय तोपर्यंत अगदी हरणाच्या वेगाने चित्त्याच्या चपळाने 1 धाव पूर्ण केली आहे दोन्ही बॅटरने. 1 धाव. स्ट्राईक रोटेट. सेकंड एंडला आता फलंदाज पाहायला मिळतील. बंटी बद्रिके पहिल्या षटकामध्ये जबरदस्त खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वैयक्तिक 15 धावसंख्येवर बॅटिंग करतायत. धावसंख्या 21. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये वारंवार बदल घडून आणला जातोय कारण राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. कधी राईट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला येतोय, कधी लेफ्ट हँड बॅटर येतोय आणि यासाठी क्षेत्ररक्षण बदलावं लागतंय. बॅटची काठ मागील क्षेत्रात चेंडू मार्गस्थ आलाय. धावा मिळतील 4. चौकार. यानंतर आजच्या रात्रीतला शेवटचा सामना त्यामुळे लकी ड्रॉ घ्यायचा असेल तर ही मॅच संपेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. त्यामुळे लवकरात लवकर लकी ड्रॉ. आज सुद्धा 4 मोठी बक्षिसं आहेत. होम थिएटर, एअर कूलर, मिक्सर आणि अँड्रॉइड मोबाईल फोन. त्यामुळे नक्कीच त्वरा करा. 50 रुपयामध्ये घेऊन जा तुमच्या घरी मोबाईल फोन. अवे सुंदर फटका आलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय बंटी यांच्या बॅट मधून. चेंडू लागतोय जाऊन थेट सीमारेषेला. षटकार. 6 धावा. केच प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. जाता जाता एक गिफ्ट घेऊन जाण्याची संधी असेल. लवकरात लवकर आपलं कूपन खरेदी करा आणि नक्कीच एक
आकर्षक पारितोषिक जिंकण्याची संधी आपल्यासाठी मोनू यादव गोलंदाजी करत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकारला, त्यानंतर डॉट बॉल, सिंगल लवाली आणि जसा बंटी स्ट्रायकिंग एंडला आला तसा 2 वेळा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. एक चौकार आला, षटकार आला आणि त्यानंतर चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या 31 धावा, 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 धावांची गरज. 18 चेंडू 14 धावा. आपल्या स्पर्धेदरम्यान आपल्या संपूर्ण कोकणातले इन्फ्लुएन्सर या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंदार शेटिये, बंटी कांबळी, लकी कांबळी, सिद्धेश चव्हाण, अक्षय नेरुरकर, मयुरी शेटिये, प्रेरणा पोकळे, श्री तेली आणि आकाश सकपळे यांचं एकदा यंगस्टरच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. संपूर्ण आपलं कोकण ते जगभरात पोहोचत असतात. आपली संस्कृती, आपले व्यवसाय आणि आपली मालवणी भाषा त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. मी सर्वांना विनंती करतो आमच्या या यंगस्टरच्या क्रीडा मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. या स्वागत आहे सर्वांचं. यंगस्टार क्रिकेट क्लब 2025चा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय हे कोकणचे सर्व स्टार यांना आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून दाखल आले, त्यांचे देखील स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. कबीर यांचा पहिला बॉल लॉंग ऑफ मध्ये फटका पाहायला भेटतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक काही सिंगल धाव तर कंप्लीट सहजरित्या केली गेली आहे. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं बनलंय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यावेळी चूक झाली आहे आणि चुकीच्या मोबदल्यात तुम्हाला नक्कीच दंड होईल. जिथे 1 धाव होते तिथे दुसरी धाव आली आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. पुन्हा एकदा फलंदाज ओमी स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल. 2 धावांनी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या बसली धावफलकावर 33 धावा, 33. 45 धावांचा पाठलाग, अवघ्या 12 धावांची आवश्यकता. दोन्ही सलामीवर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कबीर टाऊकऱ्याचा गोलंदाज आहे. ऐसा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु मागील क्षेत्रात चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी ओमी यांच्या बॅटमधून अजून एक तडाखेबंद फटका आलाय. 4 धावांचा चौकार. चौकार. ओमी केने पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ, याही मॅच मध्ये तशाच प्रकारचा खेळ पाहायला भेटतो. याही वेळेस डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका आलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेखा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा धमाका. 4 धावांचा. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण हा फटका पाहतोय. ते शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला टिपलं गेलंय. अवघ्या 4 धावांची आवश्यकता आता आहे. 45 धावांचा पाठलाग. तिसऱ्या षटकामध्येच धावसंख्या पूर्ण होते की काय? चौकार हॅट्रिकची संधी असेल बॅटर ओमी यांना. कबीर पुढचा बॉल यावेळी पाठवलंय लॉंग बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रतीक स्पोर्ट्सचे प्रतीक सावंत यांना पण विनंती, आपण क्रीडा मंचावर यायचं. प्रतीक स्पोर्ट्सचे प्रतीक सावंत, आपण आमच्या क्रीडा मंचावर यायचं. नंबर 1